आज या शुभदिनी प्रसिद्ध मृदंगवादक विजयजी सावंत यांच्या वतीने त्यांच्या गुरुप्रती आदर असणे हे साहजिकच आहे, म्हणून त्यांनी गुरुस्मृती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला असताना आपण सगळे इथं जमलेलो आहोत. खरोखरच हा शब्दच किती चांगला आहे, गुरु स्मृती सोहळा. खरं बघायला गेलं तर आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी शिवाजी माऊली बोधकर हे आपल्यातून आता सध्या नाही आहेत, कारण काही वर्षापूर्वी त्यांचं आपल्याला हवे हवेसे वाटत असतानाच त्यांनी आकस्मिक हे जग सोडून गेले. अतिशय दुःखद घटना होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज इंद्राणीताईने जे आपल्याला मार्गदर्शन केले, खरोखरच अतिशय चांगलं मार्गदर्शन होतं. आणि त्यांच्या जवळ त्यांची विद्या जे शिकणारे आमचे विजय सावंत आणि अशी बरीच मुलं आहेत, ते अतिशय उत्कृष्टपणे भजनामध्ये आपली कला सादर करतायत आणि पुढची पिढी पण घडवतायत. आज मी खरोखर छोटी छोटी मुलं वाजवताना ऐकून मी खरंच धन्य झालो की हे पुण्याचं काम आहे की आपण भविष्यामध्ये पिढी घडवतो आहे. आणि खरंच ही म्हणजे ज्या मागच्या काळापेक्षा या काळामध्ये ही कला उद्विग्न होत असताना आपल्याला दिसत आहे. कारण बरीचसे मुलं शिकतात महाराष्ट्रामध्ये, म्हणा आपण कोकण म्हणा, बरीचशी लोक शिकवत आहेत. पहिले शिकणारे पण कमी होते आणि शिकवणारे पण कमी होते, पण आता तसं नाही आहे आणि त्याचा खरोखरच फायदा अगदी मुलं घेत आहेत. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे, असेच त्यांच्याकडून शिका. त्यांची जरी तशी शरीरयष्टी आहे तशीच ठेवा, कारण तुम्हाला व्यायामाची जरूरत लागणार नाही, कारण सगळा व्यायाम तुमचा त्या परण किंवा हे वाजवण्यामध्येच असतो. तुम्ही सुदृढ राहा आणि इंद्राणीताईने सांगितलं तसं तुम्ही फॉलो करा की कंटाळा येईपर्यंत जेव्हा आपण हे करतो, ज्या वेळेला सराव करतो त्याच वेळेला आपल्याकडून काहीतरी चांगलं निर्माण होत असतं. तर मी विजयला पण शुभेच्छा देतो. हे सतत कार्य तू सतत चालू ठेव. तुझं जे महाराष्ट्रामध्ये नाव उज्ज्वल होतंय ते उज्ज्वल होत राहू दे. तुझ्या गुरुचा आधार आहे, आशीर्वाद आहे, आमचा पण सर्वांचा तुला आशीर्वाद आहे. असाच मोठा हो आणि सर्वांना असंच चांगल्या प्रकारे शिकवून त्यांचं पण भवितव्य आणि त्यांचंही आयुष्य उज्ज्वल करावं अशी मी प्रार्थना करून ईश्वराकडे मी आपण सर्वजण या ठिकाणी भाग्यवान आहोत, नशिबान आहोत की ज्यांनी अखंड कोकण, महाराष्ट्र, देश, परदेश आपल्या सुमधुर आवाजाने गाजवला आणि भजनाची शिस्त, भजनाची ठेवण अखंड या वयातही तशीच ठेवली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला अखंड कोकण हाताला धरून फिरवलं, याचं सगळं श्रेय माझ्या गुरुजींना आणि त्यांना जातं. कारण पहिलीच डबलबारी मी सातारला वाजवायला होतो आणि मुनगेकर बुवांसोबत बारी होती आणि मुनगेकर बुवांकडे आमचे गुरुजी वाजवायला होते. अवघ्या 8-9 महिन्यामध्येच वडिलांनी मला रेसरला क्लास होता आणि मी नारळ फोडून मी नारळाची शिरवणी वाटत होतो. एवढा कडक आवाजात बोललो, तो कोण आहे तो दादाचा पुतण्या त्याला वाजवायला बसून घाबरलो फुल. कारण तेव्हाही आणि आताही तोच दरारा, तशीच त्यांची म्हणजे राहणीमान तसंच होतं. आताही आमच्यामध्ये खूप मस्त हसून खेळून असतात. पण पहिल्यांदा मला वाटत नाही की ते वडील बसले तर एक ते आजूबाजूला खूप शिष्यवर्ग आम्ही असायचो, खूप लाभ असायचा. भजनात भजन कोणचं म्हणणार आहे ते माहीत नसायचं, खालून सांगायचं केस सोडायचं.
थोडीशी मिळते म्हणजे त्यांचं ते एक ठेवण अशी होती आणि ती आपण मला ती अनुभवता येते. आजही मी त्यांच्याबरोबर मला ते घेऊन फिरतात. मी खरं तर नशिबवान आहे. आणि गुरुजींनी त्यावेळेला मला सांगितलं इकडे कोणकडे वाजवतो माझं बिंदास हे असं वाजव ते तसं वाजव. आणि आम्ही शीतला देवीला पहिलं सिंगल भजन केलं आणि आलो मुलगेकर बुवांकडे उमेश तारी आणि सर वाजवायला. म्हणजे हा योगायोग होता. फार घाबरलो होतो. वडील म्हणाले बिंदास आणि त्यांनी बोलून दाखवलं. पुढे अनेक चांगले चांगले दिग्गज मंडळी वाजवायला समोरच्या बुवांकडे होती. मला कधीच त्यांनी नावलं नाही की विजा नको दुसरा घेऊन द्या. आणि आजही ते मला अगदी मुलासारखं या अखंड कोकणभर फिरवतात. अतिशय मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. पण त्यांचा सहवास मला मिळतो आहे. त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकता येतात आणि त्यामुळेच ही प्रेरणा आहे आणि त्यामुळेच ही मुलांना मी थोडंफार काही देऊ शकतो. त्यानंतर माझी गुरु भगिनी खूप सार्थ अभिमान आहे मला. आज अलंकार आहे आणि आम्ही जेव्हा शिकायला जायचो तेव्हा एकदम लहान होती. म्हणजे भरून येत आहे की गुरुजींच्या पश्चात गुरुजींनी जे शिकवणी केली त्याची जी शिस्त मी मगाशी म्हटलो बरेच वेळेला म्हणतो की कीर्तन संप्रदायाला भजनाला त्यांच्यासारखी कडक शिस्त मी बघितलेली. भास्कर पडाचं जेव्हा कीर्तन असेल त्यावेळेला वादकाने पेटा घातलाच पाहिजे. टाळकऱ्याने असंच लाईनीत उभं राहिलं पाहिजे. प्रमाण म्हणताना असंच प्रमाण म्हटलं पाहिजे. ही शिस्त मी त्यांच्यासारखी कोणाकडेच बघितली. म्हणजे मी त्यांना जवळून बघितलं जवळ आम्हाला. पण विद्यार्थी म्हणून त्यांनी कधीच बरं पडलेलं नाही. आज तर काय आजही मला ते म्हणून काय बरं म्हणत नसतं हे असं कर हे असं झालं पाहिजे. आणि 50 विद्यार्थ्यांमध्ये पण आमच्या कॉलेजला पण काय म्हणजे पण दुसऱ्याच्या तोंडावरती स्तुती करायचे, खूप भरभरून बोलायचे. आणि त्यांचा वारसा त्यांनी जी म्हणतात ना की त्यांची तळमळ होती, खूप वेगळी तळमळ होती, जी दिसत नव्हती. म्हणजे एखाद्या माझ्याकडे बस झाला म्हणजे तू दुसरीकडे जातो आणि ते असं कोणाकडे तरी पाठवायचे तू त्यांच्याबरोबर बस त्यांच्याकडनं घे. आणि त्यांना माहीत होतं प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते प्रत्येकाला शिकवायचे. 350-400 विद्यार्थ्यांमध्ये पुरस्कार माऊलीमध्ये तिथे 350-400 विद्यार्थ्यांमध्ये मला दिलेला बोध समोरच्याला देतीलच असं माझी कुवत काय त्याची कुवत काय हे बघून शिकवणी करायचे. एकमेव त्यांचं लिहिलेलं वहीतलं कोणी वाचावं आणि कोणीही ते बसवावं आणि कोणीही वाजवावं एवढं स्पष्ट मात्रेने लिहिलेलं. त्याच्या खाली सगळं व्यवस्थित मांडणी. म्हणजे त्याने जर असं ठेका चक्रधार असं काही जरी असं डोळ्यासमोर वही आणली तरी तो पटकन वाजून जाईल. त्यामुळे अनेक विद्यार्थी घेतले आणि त्याचा आम्हालाही उपयोग झाला. आम्हाला देताना त्यांनी काय करायचं एक ठेका द्यायचे, एक रेला द्यायचे, एक ते बसव पुढचं काहीतरी कर हे असं कर म्हणजे ते सवय म्हणजे परीक्षा घ्यायच्या हे तू करू शकतोस की नाही हे तुझ्याने सुटेल की नाही. आणि एखादा बोल सुटला आम्ही गेलो आज सुटलाय बोल मग तो वाजव. मग त्या दिवशी जे द्यायचे ते महिनाभर सुटायचं नाही. म्हणजे जो हवेत चालतोय त्याला कसा चरणीवर चालायला लावायचं हे शिकायचं तर आमच्या गुरुजींनी ते शिकवलं. आणि त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या संस्कारांमुळे आज तुमच्यासारखी दिग्गज माणसं मला मिळाली असं मी